एमपीएससी परीक्षेतील नव्या पर्वाची सुरुवात म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 आहे. ऑब्जेक्टिव्हचं पर्व संपून नव्यानंच या ठिकाणी ही वर्णनात्मक पद्धतीचं पर्व सुरू झाल्यानंतर झालेली ही पहिली पूर्व परीक्षा आहे. आणि या पूर्व परीक्षेमधलं या ठिकाणी जे काही जिओग्राफीचे प्रश्न आहेत त्या जिओग्राफीच्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण ते सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी पर्यायासहित तुम्हाला हे विश्लेषण देण्यासाठी आजच्या या सेशनच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पटेल स्वागत करतो तुमचं परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, जिओग्राफीचे जे काही प्रश्न आहेत ते 15 प्रश्नांचं विश्लेषण आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक 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 करून त्याचं तुम्हाला पुरावे सुद्धा दिले जातील आणि सविस्तर या ठिकाणी त्याचं विश्लेषण सुद्धा देण्यात येणार आहे. चला सुरुवात करूया जास्त वेळ न घालवता. ठीक आहे, बघा पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता चुकीचे आहे कशाच्या संदर्भामध्ये दिलंय तर भारताचे स्थान विस्तार आणि सीमा या टॉपिक मध्ये असणारा हा प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मग पहिलं स्टेटमेंट म्हटलं या ठिकाणी बघा, भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक हे लडाख मधील दप्तर आहे. तुम्ही आतापर्यंत वाचलं असेल काय तर इंदिरा कोल, तेच कुठं आहे तर दप्तर मध्ये आहे. ठीक आहे, त्यामुळे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. त्याच्यानंतर भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तामिळनाडू मधील कन्याकुमारी आहे. स्टेटमेंट कसं असणार आहे, अगदी करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक हे किबितू आहे. हे स्टेटमेंट किबितू बरोबर आहे, पण ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर लक्षात ठेवायचं ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. म्हणून हे स्टेटमेंट या ठिकाणी काय ठरतंय, चुकीचं ठरतंय. आणि भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरात मधील गोअरमोटा, याला पर्यायी शब्द हा राझर क्रीक सुद्धा वापरला जाऊ शकतो. आणि याचं विश्लेषण आपल्या जिओग्राफी माइंड मॅप बाय अबूज पाटील या पुस्तकामध्ये पेज नंबर, लक्षात ठेवायचं पेज नंबर 6 वरती तुम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याची पर्यायी नावं सुद्धा दिलेली आहेत. म्हणजे लक्षात ठेवा या ठिकाणी उत्तरेकडील टोक लडाख मधील दफ्तर आहे. तुम्ही इंदिरा कोल वाचलेलं तर दप्तरचा संदर्भ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल फक्त आणि आपल्या जिओग्राफीच्या पुस्तकामध्ये. त्याचबरोबरीनं दक्षिणेकडील टोक वगैरे सगळे या ठिकाणी तुम्हाला दिले. की मी तुला दुसरं नाव आहे लक्षात ठेवायचं वांगलू. ठीक आहे, वांगलू या नावाने सुद्धा किबितू ओळखला जातो. पूर्वेकडचं टोक या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, ते आसाम मध्ये नाहीये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी येऊन जातंय इथं पेज नंबर 6. याचा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. मॅपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला याला देण्यात आलेला आहे. ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातोय. पुन्हा पुन्हा या ठिकाणी तुम्हाला ट्रिक सांगितली होती. गुरामध्ये छत्तीसगढ, बंग, त्रिपुरा आणि माझा या 8 राज्यामधून कर्कवृत्त जातं. आणि त्याच्यापैकी या ठिकाणी तुम्हाला जिओग्राफी माइंड मॅपच्या पेज नंबर 6 वरतीच तुम्हाला या ठिकाणी याचा संदर्भ पाहायला मिळेल. म्हणजे जिओग्राफी माइंड मॅपच्या एकाच पेजवरून तुम्हाला 2 प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे, मग या पद्धतीने लक्षात ठेवायचंय की इथं जर बघितलं तर आता गुरामध्ये छत्तीसगढ म्हटलं की गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम असं येतं. ठीक आहे, हे जिओग्राफी माइंड मॅपची इमेज आहे. इथं जर बघितलं तर महाराष्ट्र आहे का, नाही. त्याच्यानंतर इथं बिहार आहे का तर नाही, बिहार नाही. आणि मग त्यामुळे या ठिकाणी हे उडाले. उरला कोणता पर्याय क्रमांक 1, त्याचं योग्य उत्तर येत आहे. ठीक आहे, क्लिअर. 8 राज्य तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील जिओग्राफी माइंड मॅप बाय अबूज पाटील या पुस्तकाच्या पेज नंबर 6 वरती. ठीक आहे, पुढचा या ठिकाणी प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. तुम्हाला झेलम, रावी, बियास, सतलज या सगळ्या नद्या माहित असतील, पण त्याच्या व्यतिरिक्त उत्तरेकडून म्हणजे या ठिकाणी या सिंधू नदीला उजव्या तीरावरून येऊन मिळणाऱ्या नद्या सुद्धा तुम्हाला काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. त्याच्यापैकी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि त्याचा संदर्भ सुद्धा या ठिकाणी जिओग्राफी माइंड मॅप बाय अबूज पाटील या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गिलगिट, काबूल, नुब्रा, या शोक या सगळ्या नद्या या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी इथं तुम्हाला सहज उत्तर काढता नाही. पर्याय क्रमांक 1 जर बघितला तर झेलम, चिनाब, कोसी आणि सतलज आहे. या ठिकाणी कोसी नदी ही गंगा नदीच्या खोऱ्याचा भाग आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला अ चुकला. गंडक, कोसी, घागरा आणि शोर या सगळ्याच गंगा नदी खोऱ्याचा भाग आहेत, त्यामुळे हा सुद्धा चुकला. बाकी या दोन्ही सुद्धा काय आहेत तर या ठिकाणी सिंधू नदीच्या खोऱ्याचा भाग आहेत. म्हणून क आणि ड त्याचं योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2. जिओग्राफी माइंड मॅप बाय अबूज या पाटील या पुस्तकाच्या पेज नंबर 26 वरती तुम्हाला याचा सविस्तर संदर्भ पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे की 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थानचा साक्षरता दर किती आहे. ठीक आहे, सर्वात कमी ऍक्च्युली म्हटलं इथं, पण सर्वात कमी नाहीये तर बिहार राज्याचा सर्वात कमी आहे. आणि जे पर्याय तुम्हाला इथं पेज नंबर जिओग्राफी माइंड मॅप बाय अबूज पाटील या पुस्तकाच्या पेज नंबर 59 वरती, आणि हे जर बघितलं तर आपण आरंभ बॅच होती त्या आरंभ बॅच मध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे बरं का. 59 पेज नंबर वरती जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी याचा संदर्भ पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, मग बघा इथं सर्वात कमी साक्षरतेच्या राज्यांमध्ये आहेत. मग सर्वात कमी साक्षरता जर बघितलं तर शब्द सुद्धा तोच घेतलाय,
सर्वात कमी साक्षरता, लक्षात घ्या. मग इथं जर बघितलं तर बिहारची किती आहे, 61.8 ही आहे बिहार. ठीक आहे, बिहार. त्याच्यानंतर जर बघितलं 66.11, 66.11 जर बघितली ही आहे राजस्थान. ठीक आहे, राजस्थान. आणि 65.39 कोणाची असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 65.39 हा इथं नाहीये संदर्भ. ठीक आहे, हे दोन पाहायला मिळते. याच्यापैकी तुम्हाला सर्वात कमी कोणाची विचारली आहे, राजस्थानची. पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर येऊन जातं. ठीक आहे, पेज नंबर 59 वरती याचा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि पुढच्या प्रश्नाचा सुद्धा संदर्भ जर बघितला तर भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेशांचे लिंग गुणोत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेले आहेत. बघा या ठिकाणी केरळचा आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरा क्रमांक कोणाचा लागतोय, पॉंडिचेरीचा लागतोय. ठीक आहे, 10:37 सांगितलेलं तुम्हाला. सिंधुदुर्गच्या एवढंच या ठिकाणी काय आहे, लिंग गुणोत्तर या पॉंडिचेरीचा आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा क्रमांक लागतोय तो म्हणजे कोणाचा, तर तामिळनाडूचा. आणि नंतर या ठिकाणी क्रमांक लागतो तो आंध्र प्रदेशचा. या पद्धतीनं. आणि मग या प्रश्नाचं उत्तर काय येतंय तर अच 3 असणारा पर्याय या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला 4च पाहायला मिळेल. ठीक आहे, अच 3. त्याच्यानंतर बच जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल 1. कच जर बघितलं या ठिकाणी 2. त्याच्यानंतर डच 4. या पद्धतीने पर्याय क्रमांक 4. आणि या जॉग्राफी माइंड मॅप बाय अबुल पाटील या पुस्तकाच्या पेज नंबर 59 वरतीच तुम्हाला हा सुद्धा संदर्भ पाहायला मिळतोय. म्हणजे हे लगतचे लोकसंख्येचे दोन्ही प्रश्न एकाच पेजवरून आलेले आहेत बरं का. ठीक आहे, आणि त्याचे संदर्भ तुम्हाला या ठिकाणी दिले जात आहेत क्लिअरली. ठीक आहे, जास्तचे तुम्हाला दिलेत आहे. याच्यानंतर 5वं सुद्धा आपण दिलेला आहे. छत्तीसगड दिलेला आहे 991 लिंग गुणोत्तराच्या बाबत. आणि कमी लिंग गुणोत्तर सुद्धा या ठिकाणी दिलेत बघा. दीव दमण, दादर नगर हवेली, चंदीगड, दिल्ली, अंदमान निकोबार असं या ठिकाणी देण्यात आलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि याच्या नंतर असणारा, लक्षात ठेवा, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं तर सर्वांना परिचित आहे. अगदी हा पोलीस भरतीच्या लेवलचा प्रश्न आहे. त्यामुळं या प्रश्नाचं अंतरी संदर्भ त्याचा आपल्या माइंड मॅप पुस्तकामध्ये आहेच आहे. ठीक आहे, आहेच आहे. त्यामुळं हे सुद्धा या ठिकाणी काय तर लक्षात ठेवायचं आहे. याचा पेज नंबर माझ्या एक्झॅक्टली हे नाहीये, पण हे पुस्तकातलीच इमेज तुम्हाला डायरेक्टली घेऊन दाखवलेली आहे. त्याची उंची कळसुबाई म्हणजे शिखर, उंची आणि जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. इथं सह्याद्री पर्वतामध्ये आहे. पुढे आता इथं दिलेलं या ठिकाणी नदी संगम आणि स्थळ महाराष्ट्राची नदी प्रणाली. इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आता पाहत असताना 2 दिल्यात तापी नदीच्या खोऱ्याचा आणि 2 दिल्यात या ठिकाणी कृष्णा नदीचं खोरं. ठीक आहे, तुम्हाला सर भीमा, तर भीमा सुद्धा कृष्णा नदीचीच उपनदी आहे. मग तुळापूर जर बघितलं पुन्हा पुन्हा सांगितलं होतं छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी स्पष्ट दिलं बघा. छत्रपती संभाजीनगर संभाजी महाराज यांचं समाधी स्थळ कोणतं आहे तर ते तुळापूर आहे. तर हे भीमा आणि इंद्रायणी या 2 नद्या इथं जवळच या ठिकाणी भामा नदी सुद्धा येऊन मिळते. ठीक आहे, त्रिवेणी संगमावरती आहे ते. म्हणून याचं डच 3. डच 3 असणारा पर्याय एकच आहे ना, याच्यावरूनच उत्तर काढता येत आहे. ठीक आहे, माहुलीला कृष्णा आणि वेण्णा. ठीक आहे, प्रकाशेला इथं जर बघितलं या ठिकाणी तापी आणि गोमती. तुम्हाला म्हटलं होतं की गोमती आणि गोमाई एकच आहे. ठीक आहे, आणि नंतर आहे मुडावद. मुडावदला या ठिकाणी तापी आणि पांझरा हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तापी आणि पांझरा बघा या ठिकाणी जर बघितलं तर रामतीर्थ तापी आणि पांझरा हे कपिलेश्वर. ठीक आहे, धुळ्यामध्ये ते तुम्हाला पाहायला मिळेल मुडावदच्या जवळ. अशा पद्धतीनं हे तुम्हाला काय पाहायला मिळतंय हे महत्वाची ठिकाणं. क्लिअर. चला पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर. पुढे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात मोसमी वारे वाहतात. महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भामध्ये जूनच्या काळामध्ये महाराष्ट्रातच नव्हे भारतामध्ये सुद्धा नैऋत्य मान्सून वारे वाहतात. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये काही प्रमाणामध्ये या ठिकाणी हे ईशान्य सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ईशान्य मान्सून वारे वाहतात. ठीक आहे, हे 2 प्रकारचे वारे आपल्याकडे नाहीयेत. ठीक आहे, त्यामुळं आणि हे तुम्हाला दिलेलं या ठिकाणी महाराष्ट्राच्या हवामान या टॉपिक मध्ये स्पष्ट स्टेटमेंट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, 1 मिनिट इथं तुम्हाला इथं पाहायला मिळेल. नैऋत्य मान्सून वारे वाहतात अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 85% पाऊस हा नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लिअर. चलो, भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवर बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने इथं वादळांची निर्मिती होते. तर लक्षात ठेवायचं इथं तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने. तापमान कमी झाल्यावर हवेचा दाब वाढल्यावर वारे त्या दिशेकडे येतील का तिथून दुसरीकडे जातील. तिथून दुसरीकडे जातील, कारण वाऱ्याच्या वहनाची दिशा कशी असते तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातील. मग इथं जर दाब वाढला तर तिथं वारे येतील का तिथून दुसरीकडे जातील. म्हणून या ठिकाणी चूक.
ठीक आहे, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने, हे स्टेटमेंट या ठिकाणी कसं असणार आहे, करेक्ट असणार आहे. पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, आणि याचा सुद्धा संदर्भ जिओग्राफी माइंड बाबूज पाटील या पुस्तकामध्ये तुम्हाला हवामान या टॉपिक मध्ये पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, चलो पुढे. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेश अनुसूचित जमाती म्हणजे या ठिकाणी शेड्यूल ट्राईब्स विचारलंय, बरोबर. शेड्यूल ट्राईब्स यांचं या ठिकाणी पर्सेंटेज, टक्केवारी जर विचारलेली आहे. मग इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी वाटेल टक्केवारीनुसार जर बघितलं तर लक्षद्वीपच्या लोकसंख्येपैकी जवळपास 94.8% लोकसंख्या कशाची आहे, तर एसटीची आहे, शेड्यूल ट्राईब्सची आहे, बरोबर. त्यामुळे उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं येऊन जाणार आहे. याचं सुद्धा लोकसंख्येच्या बाबत जे काही तुम्हाला संदर्भ आहे तो तुम्हाला इथं लोकसंख्येमध्ये पाहायला मिळेल. पेज नंबर हा सुद्धा 59 वरतीच आहे. ठीक आहे, चला पुढे. खालीलपैकी कोणता खडक हा खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक आहे. ठीक आहे, रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्माण करण्यात आले आहे. ठीक आहे, इथं जर बघितलं तर शेल, पंकाश्म आणि हे जर बघितले तर तुम्हाला पाहायला मिळेल. शेल जर बघितला तर या ठिकाणी शेल आणि पंकाश्म हे लक्षात ठेवायचं की नॅचरली तयार झालेले आहेत. नॅचरली हे कसे आहेत, गाळाचे खडक आहेत. याच्यावरती प्रक्रिया करून या ठिकाणी रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून एक नवीन खडक तयार केला जातो आणि त्याचं नाव आहे जिप्सम. याची या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट जे आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी हा खडक तयार केला जात असतो. हे जिप्सम तयार केला. आणि ग्रॅनाइट जर बघितला तर हा इग्नस रॉक आहे, अग्निजन्य खडक आहे. आणि याचा संदर्भ जर बघितला तर परिवर्तनच्या आपल्या नोट्समध्ये जेव्हा आपण या ठिकाणी बॅच घेतलेली होती, आरंभ बॅचच्या या नोट्समध्ये तुम्हाला याचा संदर्भ पाहायला मिळेल. या ठिकाणी पेज नंबर 36. ठीक आहे, चलो याचं उत्तर काय येतंय, तर याचं उत्तर येणार आहे या ठिकाणी हे पर्याय क्रमांक 1 जिप्सम. पुढे. आणि 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा दिलेलं बरं का, 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, चला. योग्य जोड्या जुळवा, योग्य जोड्या जुळवा. इथं जर बघितलं तर या ठिकाणी काय दिले, महासागर दिले आणि गर्ता दिले. बॅच मध्ये आपण घेतलं होतं आरंभच्या. ठीक आहे, तुम्हाला सगळ्या सांगितले होते ना गर्ता कोणत्या महासागरातल्या कोणत्या कोणत्या गर्ता आहेत ते डिटेलमध्ये. ठीक आहे, मग इथं तुम्हाला पाहायला मिळेल प्रशांत महासागरामध्ये आपल्याला माहिती आहे मरियाना ग्रंथ आहे. म्हणजे अ चं जर बघितलं या ठिकाणी कोणतं येणार आहे, 2. ठीक आहे, अ चं 2 असणार आहे. मग अ चं 2 असलेला पर्याय या ठिकाणी हे 2 आहेत, 3 आणि 4. त्याच्यानंतर जर बघितलं तर जावा गर्ता कुठली आहे, तर हिंदी महासागरातले. सी चं 1, सी चं 1 असणारा पर्याय या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 पाहायला मिळतो. म्हणून इथं याचं उत्तर 3 येऊन जातं. आणि हे तुम्हाला 11वीच्या स्टेट बोर्ड मध्ये सुद्धा पाहायला मिळेल आणि आरंभ बॅचच्या नोट्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल आपल्या. ठीक आहे, आपल्या नोट्स मध्ये सुद्धा हे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाही. डिटेलमध्ये घेतलंय आरंभ बॅच मध्ये. पुढे. खालील विधानांचा विचार करा, खालील विधानांचा विचार करा. तपांबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंची बरोबर कमी होते. तपांबरामध्ये काय होणार आहे, जशी उंची वाढते तसं तसं तापमानामध्ये घट होते. स्टेटमेंट कसं असेल, करेक्ट असणार आहे, कारण कमी होते असं विचारलंय. तपांबर हे सूर्याकडून लघुतरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्रारणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जाते. अगदी बरोबर आहे, कारण तपांबरामध्ये जी काही उष्णता असते आणि त्याच्यामुळेच जे काही भूपृष्ठ तापलेलं असतं त्याच्यामुळेच काय झालेलं असतं, तर या ठिकाणी तपांबरामध्ये जसं आपण भूपृष्ठापासून दूर जाऊ तसं तापमानामध्ये घट होत जाते. त्याचं कारण अगदी करेक्ट आहे. म्हणून दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसऱ्या विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. हिट बजेट तुम्हाला टॉपिक सांगितला होता, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये हे दिलेलं आहे. क्लिअर. चला, ही नोट्स आहे त्याची. पेज नंबर 80, नोट्सचा पेज नंबर 80 आहे आपल्या. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर या ठिकाणी जीवावरण राखीव क्षेत्र. ठीक आहे, जीवावरण राखीव क्षेत्र स्थापना वर्ष तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल निलगिरी हे भारतातलं पहिलं जीवावरण राखीव क्षेत्र आहे आणि याच्यापैकी सगळ्यात अगोदर या ठिकाणी काय आहे, अ चं 4 आणि अ चं 4 असणारा पर्याय जर बघितला तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर येऊन जातं. दुसरं वाचायची गरज पडणार नाही. क्लिअर, याच्यावरूनच उत्तर काढता येणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल विषुववृत्ताच्या उत्तर दक्षिणेकडे 30 अंश अक्षवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्ती निर्माण होतात. स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आहे. हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे, करेक्ट आहे. कधी कधी याच्यापेक्षा जास्तही असतात. 1800 किलोमीटर पर्यंत याचा टोर्नेडो जे आहेत त्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्याचा व्यास तयार झालेला आहे. पण हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे. उष्णकटिबंधीय आवर्त वाऱ्याचा वेग दर ताशी 50 ते 60, सरासरी जर एकच आकडा करायचा म्हणतो या ठिकाणी 63 पर किलोमीटर आहे. म्हणून हे स्टेटमेंट सुद्धा कसं करेक्ट ठरतं. ठीक आहे, वेग कमी जास्त होत राहतो. उष्णकटिबंधीय आवर्ते उत्तर गोलार्धामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने नाही तर ते विरुद्ध दिशेने असतात.
ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवायचं या ठिकाणी हे ड स्टेटमेंट चुकीचं आहे आणि इथं तुम्हाला विचारलंय अचूक नाही. अचूक नाही म्हणजे काय तर चुकीचं. फक्त पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर यायला पाहिजे. क्लिअर? चलो. अशा पद्धतीनं एकंदरीत त्या संदर्भासहित स्पष्टीकरण याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देण्यात येईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथून टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या. इथं तुम्हाला त्याच्या लिंक दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला शेअर करायचंय, लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त मित्रांना या ठिकाणी शेअर करायचं आहे. थांबूया आपण या ठिकाणी. थँक यू सो मच. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.